तर पहा बेसिक मॅथ मध्ये आतापर्यंत आपण 3 गोष्टी लर्न केल्या. एक संख्येचं वाचन, बरोबर. तर 6 अंकी पर्यंतच्या संख्येचं आपण काय केलं, रीडिंग कसं करायचं. दुसरं आपण लर्न केलं की संख्येमध्ये जो नंबर असतो त्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. आणि तिसरं आपण काय लर्न केलं, एक्सपांडेड फॉर्म म्हणजे संख्येचं विस्तारित रूप, बरोबर. आता आज आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये जे लर्न करायचं आहे बेसिक मध्ये, तर ते आहे ऍडिशन. आता ऍडिशन अर्थातच ज्याला आपण बेरीज म्हणतो. आता बेरीज जी आहे ती सामान्यतः सर्वांना जमतेच, त्याची काही अडचण नाही. फक्त बेरजेमध्ये ज्या मायनर चुका होतात आणि स्पेशली जे शाब्दिक उदाहरणामध्ये, तर त्यावर आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. ठीक आहे. आता तुमच्या स्टँडर्ड नुसार आता यामध्ये बेरजेचे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण सध्या विचारात घेऊ. सपोज पहिलं उदाहरण घेतो मी. 45,967 यामध्ये तुम्हाला 96,057 हे नंबर काय करायचा आहे, ऍड करायचा आहे, बरोबर आहे. तर हे ऍडिशन करत असताना प्रत्येकानं काळजीपूर्वक लक्ष द्या की आपण दरवेळेस राईट हँड साइड करून लेफ्ट हँड साइड कडे जायचं, बरोबर. त्यामध्ये अगोदर आपण एकच स्थान, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक अशा पद्धतीनं ऍडिशन करत जायचं. ऍडिशन करत असताना जो कॅरी करतो आपण एखादा नंबर म्हणजे ज्याला आपण हातचा म्हणतो, तर तो ऍक्च्युअल कुठं प्लेस करायचा. कधी कधी ते प्लेसिंगची जागा आपली चुकते, बरोबर आहे का. मग ती प्लेसिंग आपली प्रॉपर पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे छोटे छोटे चुका असतात की ज्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स लूज होतो किंवा आपलं गणित चुकतं, तर ते व्हायला नाही पाहिजे. पहा आता 7 आणि 7 यांची ऍडिशन केल्यावर किती होतात, 14 मध्ये लक्षात घ्या हा जो अंक आहे हा वन्स प्लेसला आहे, एकक. आणि एकक एक हा अंक टेन्स म्हणजे दशक स्थानावर आहे. आता हा 14 ही जी ऍडिशन आलेली आहे ही थेट आपल्याला इथं लिहायची आहे का, नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, जो एकक स्थानावरचा अंक आहे कोणता आहे, 4, तो फक्त त्याच्या बरोबर सरळ रेषेत आला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आणि जो हा अलीकडचा 1 आहे हा टेन्स फॉर्म मधला आहे, दशक आहे. काय आहे तो, दशक. मग दशकाला कुठे न्यावं लागेल, दशक स्थानावर. कोणत्या स्थानावर न्यावं लागेल, दशक. त्याला एकच ठिकाणी ठेवायला जमणार आहे का, नाही. लक्षात घ्या हा जो 1 आहे तर हा मुळात मराठीमध्ये सांगायचं असेल तुम्हाला तर ते कोणतं स्थान आहे, दशक. मराठीमध्ये पहा हा एकक आहे आणि एकक नंतर हा काय आहे, दशक. मग शिल्लक आपल्याकडे एक राहिला आहे का, एक शिल्लक राहिला का, नाही. आपल्याकडे एक दशक शिल्लक राहिलेला आहे. काय शिल्लक राहिलं आपल्याकडे, एक दशक. आणि म्हणून संख्येचं दुसरं स्थान दशक असतं. म्हणून आपण जे दशक स्थान आहे, वाटल्यास इथं मी एकक लिहितो, दशक, शतक, हजार आणि 10,000, बरोबर. मग आता मला सांगा की जेव्हा हे 14 मध्ये एक शिल्लक राहिला होता, आपलं चुकतं काय माहितीये का, की आपण म्हणतो एक शिल्लक राहिला. एक शिल्लक राहिला का, नाही. एक दशक शिल्लक राहिला, म्हणून एक अलीकडे लिहायचा आणि त्यानंतर असं लेफ्ट हँड साइडनं जसे जसे तुमचे शिल्लक राहतील तस तसं लिहायचा प्रयत्न करायचा. मग आता बघा 1 आणि 6 7, 7 आणि 5 12, 12ला सांगा एकच स्थानावर कोण आहे, 2. मग कॅरी किती करणार, 1. 1 आणि 9 10, कॅरी किती केला, 1. 1 5 6 6 12, किती कॅरी केला, 1. 1 4 5 5 9 14, 1,42,024 ही आपली ऍडिशन आली, करेक्ट. यानंतर
दुसरं जे एक्झाम्पल आपण घेऊ तर त्यामध्ये आपण काय करूया, मी एक आडवी मांडणी करतो, तर उभी मांडणी करताना काय काय चुका होतात त्याच्यावर आपण फोकस करू. आता मी गणित जे आहे ना, गणित लिहितो अगोदर. आता मला सांगा याच्यामध्ये किती संख्येचं ऍडिशन आहे बरं? 3 संख्येचं ऍडिशन आहे, बरोबर आहे का? पहिली संख्या ही 5 अंकी आहे, दुसरी 4 अंकी, तिसरी किती आहे? 6 अंकी आहे, बरोबर. मग इथं मॅटर करते पण आपली मांडणी कशा पद्धतीची आहे, बरोबर. मांडणी करत असताना सर्वात अगोदर मी काय करणार, पहिली संख्या घेणार. पहिली संख्या किती आहे? 96,075. त्यानंतर संख्येचं हे जे स्थान आहे पहिलं, हे काय आहे? एकक. म्हटल्यास इंग्रजीमध्ये लिहू आपण वन्स, टेन्स, 100, त्यानंतर 1000 आणि 10,000, बरोबर, या पद्धतीनं. आता आपल्याकडे जो पुढचा अंक आहे तो काय आहे बरं? 6501. त्यामध्ये 10,000 आहे का? नाही, 4 अंकी संख्या आहे. मग 10,000 ला आपण इथं काय करायचं, त्याच्या इथून सुरुवात करायची का? नाही. तर एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे आपल्याला इकडून नंबर प्लेस करायला सुरुवात करायची, राईट टू लेफ्ट. कसं प्लेस करायचे? टू लेफ्ट. मग मी तुम्ही अगोदर 1 आहे ना, 1 एकक, 0 दशक, 5 शतक आणि 6 हजार असं प्लेस करणार. पुढचा अंक त्याच पद्धतीनं 1 प्लेसला कोण आहे? 6. 10 प्लेसला 5, 100 प्लेसला 4, 1000 प्लेसला 10,000 ला 2, लाखला 1. अशा पद्धतीने मी मांडणी केली. तर आता मांडणी महत्वाची, बरोबर आहे का? इथून पुढे तर सर्व रूल्स तुम्हाला क्लिअर माहितच आहे. काय करणार बरं आपण इथं ऍडिशन करत असताना जिथं काहीच नाही तिथं आपण 0 कन्सिडर करायचं, बरोबर आहे का? यायची गरज नसते. 5 1 6, 6 6 12, कॅरी किती केला? 1 7 8 5 13, किती कॅरी? 1 1 5 6 10, 1 कॅरी केला, 1 6 7 7 and 9 7 9 16. मी 9 म्हणलो, डायरेक्ट 6 आणि 3 चं ऍडिशन केलं. लक्षात आलं का? कधी कधी असं आपलं प्रॅक्टिस असल्यावर फास्ट करू शकतो आपण, एक नाही, ठीक आहे, तुमच्या पद्धतीनं. 1 6 7 7 6 13 13 3 16, कॅरी किती केला? 1 1 9 10 2 कॅरी 1 प्लस 1, आन्सर आलं 2,26,032. तर आता हे झालं जनरली. आता आपण काय करू, 2 उदाहरणं आपण असे पाहू की जी शाब्दिक स्वरूपाची असतील आणि ज्यामध्ये ऍडिशन आपल्याला करायची आहे. ओके, आता आपण शाब्दिक उदाहरणासंदर्भात बोलू. आता शाब्दिक उदाहरणामध्ये पहा, आपल्याला काय करायचं आहे की गणिताचा अर्थ आपल्याला अगोदर समजला पाहिजे. गणिताचा अर्थ समजला तरच आपल्याला कळेल की तिथे आपल्याला ऍडिशन करायचं आहे का सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर पहा, इन अ विलेज रायगावन, ओके, रायगावन गावामध्ये देर आर 956 मेल्स. मेल्स म्हणजे काय? पुरुष, है ना. अँड 946 आर फिमेल्स, म्हणजे स्त्रियांची संख्या, महिलांची संख्या. आपण मॅन वुमेन तशी केलं शब्द आहे. आज नवीन एक शब्द शिकू, ठीक नाही. सायन्स मध्ये मॅनला आपण मेल कन्सिडर करतो आणि वुमेनला फिमेल कन्सिडर करतो. आता फिमेल मध्ये सर्व आला, गर्ल आलं, वुमेन आलं, सर्व आलं. ओके, तर 956 मेल्स आहे, 946 काय आहे? फिमेल्स. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पर्सन इन दॅट विलेज? मग त्या गावामध्ये एकूण व्यक्तींची संख्या किती? मग आता मला सांगा,
स्त्री दिलं, पुरुष दिलं, मेल फिमेल दिले, दोन्हींची मिळून संख्या विचारली, मग इथं कोणती असेल क्रिया? ऍडिशन. काय असेल इथं? ऍडिशन, बेरीज असेल. आणि दॅट्स व्हाय हे गणित अतिशय सिंपल पद्धतीने आपण सोडवू शकतो. की आपल्याला माहित आहे की 956 काय आहे? मेल. and 946 काय आहे? फिमेल. टोटल विचारलं म्हणून आपण इथे काय करत आहोत? ऍडिशन. काय करत आहोत? ऍडिशन. 6 6 12 12 ला 2 कॅरी किती केला? 1 1 5 6 6 4 10 कॅरी किती केला? 1 1 9 10 10 and 9 1902. वाटल्यास अशा उदाहरणामध्ये तुम्ही काय करायचं? सर्वात शेवटी हे देअर फॉरचं चिन्ह काढायचं आणि आन्सर लिहायचं. काय विचारलं होतं? टोटल पर्सन. काय लिहायचं? टोटल पर्सन इन रायगव्हाण विलेज किती आहे? 1902. म्हणजे शाब्दिक उदाहरणामध्ये जेव्हा आपण एखादी क्रिया करतो तर फायनली आपल्याला काय करायचं आहे? आन्सर सुद्धा लिहायचं असतं. काय लिहायचं असतं? आन्सर. एक स्टेटमेंट लिहायचं की ज्याच्यामध्ये उत्तराचा बोध होईल. बरोबर. सर्वात शेवटी आपण काय करू आता? एक थोडस टफ उदाहरण घेऊ. इन अ गार्डन म्हणजे एका बागेमध्ये देर आर 9051 फ्लावर्स आर रेड. म्हणजे 9051 फुले ही कोणत्या रंगाची आहे? लाल रंगाची. 6446 आर येलो आणि 6446 कोणती आहे? पिवळ्या रंगाची आहे. अँड 10356 आर पिंक आणि 10356 फुले ही कोणती आहे? गुलाबी रंगाची आहे. हाऊ मेनी फ्लावर्स आर देअर इन गार्डन. मग त्या बागेमध्ये एकूण फुलांची संख्या किती? मग एकूण संख्या किती? पाहता 3 रंग दिलेले आहेत आणि एकूण संख्या विचारली तर क्रिया कोणती असेल? इथे सुद्धा ऍडिशन, बेरीज असेल. गुड. मग आता मला सांगा सुरुवातीचा रंग कोणता होता? रेड. रेड रंगाची किती फुलं आहेत? 9051. दुसरा रंग कोणता दिला आपल्याला? येलो. ते किती आहेत? 6446. आता हे दोन्ही 4 अंकी होते त्याच्यामुळे काही अडचण नाही. पण पुढचा रंग कोणता आहे? पिंक. पिंक किती आहे? 1000. 5 अंकी संख्या आहे. इथं 4 अंकी आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हणलो अगोदर काय लिहिणार तुम्ही? एकक. एकक किती आहे? 6 5 3 0 1. आणि या सर्वांची काय करावं लागेल आपल्याला? ऍडिशन. 6 and 6 12 12 1 13 ला 3 कॅरी करायचं 1 1 5 6 4 10 5 15 ला कॅरी केले 1 4 5 3 9 6 15 ला कॅरी केले 1 plus 1 किती आन्सर? 25,853. इथे उत्तर संपलं का आपलं? नाही. फायनली आपल्याला आन्सर नोट डाऊन करायचा आहे. देअर आर काय लिहायचं? देअर आर 25,853 फ्लावर्स इन द गार्डन. बरोबर आहे का? म्हणजे एक असं स्टेटमेंट लिहिलं की त्यामधून उत्तराचा बोध होईल की जे ऍक्च्युअल प्रश्न विचारला होता. तर लक्षात आलं आता ऍडिशन संदर्भात ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या तुमच्या व्हायला नाही पाहिजे. यासाठीच आपण हे बेसिक मॅथमॅटिक्स हे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. ओके.